नमस्कार. TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एक गव्हर्नमेंट जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे, ते पण आरोग्य विभागामध्ये. आता या पदासाठी आपली शैक्षणिक पात्रता काय असावी, कोणती पदे भरणार आहे, शेवटची तारीख काय, अशी सर्व डिटेल्समध्ये माहिती आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला, वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण ते स्क्रीनवर आलेलं इथे बघू शकता. बघा, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान व 15वा वित्त आयोग, सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका भरती. तर बघा, ही जी भरती होणार आहे ही महानगरपालिकेमार्फत होणार आहे आरोग्य विभागामध्ये. आता यामध्ये कोणकोणती पदे भरली जाणार आहे, काय अशी सर्व जी माहिती आहे ती आपण इथे बघणार आहोत. सगळ्यात पहिले त्यांनी काय सूचना दिली आहे ते आपण इथे बघूया. बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार मंजूर कंत्राटी पदांपैकी रिक्त पदे भरण्याकरिता विविध कार्यक्रमांमधील रिक्त पदांची जाहिरात nmc.government.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज करावयाच्या पद्धतीबाबत सर्वसाधारण सूचना माहिती पुढीलप्रमाणे आहेत. तर आता याच्यामध्ये नेमके सूचना काय आहेत, किती तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे, कुठे इथे ऑफलाईन आहे की ऑफलाईन अर्ज भरायचा आहे, अशी संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती इथे आपण बघणार आहोत. तरी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी पद आहे ही परमनंट नसून ही फक्त कंत्राटी पद्धतीने इथे भरली जाणार आहे. तर इथे अर्ज स्वीकृत दिनांक काय आहे की 10/3/2025 पासून आपण इथे अर्ज करू शकतो. तर 24/3/2025 पर्यंत 24 मार्चपर्यंत आपण इथे अर्ज करू शकतो. अर्ज स्वीकृतीचे ठिकाण कोणतं आहे, इथे राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग 3, 3रा मजला, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका, इथे आपल्याला अर्ज सादर करायचा आहे. अर्ज स्वीकारण्याची वेळ आहे सकाळी 10:30 ते 5 वाजेपर्यंत. आणि अर्ज स्वीकृत पद्धती कशी असणार आहे, रजिस्टर टपालाने किंवा हस्तदय प्रयत्न कार्यालय, म्हणजे तुम्ही इथे पोस्टाने सुद्धा त्यांना अर्ज पाठवू शकता. आता यामध्ये शैक्षणिक, तांत्रिक, व्यावसायिक आणि अभ्यासक्रम माहितीचा तपशील काय आहे ते बघा, इथे सगळ्यात पहिले शैक्षणिक अर्हतेबाबत सर्व सविस्तर व अचूक पद्धतीने अर्जाची नोंद करायची आहे. अर्ज सादर करावयाच्या शेवटच्या तारखेस उमेदवाराकडे पदाकरिता आवश्यक किमान शैक्षणिक पात्रता धारण केलेले असणे आवश्यक आहे. त्यानंतर आवश्यक शैक्षणिक अर्हता ज्या तारखेस प्राप्त केली आहे ती तारीख अर्जात नमूद करणे आवश्यक आहे. तर अशा खूप मोठी सूचना आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये इथे लिंक मिळून जाईल, तिथे तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. आता अनुभव नेमका काय आहे ते इथे बघा. अर्जदाराने सर्व अनुभवांचा तपशील अर्जासोबत इथे तुम्हाला नमूद करणे आवश्यक आहे. अर्ज करीत असलेल्या कंत्राटी पदाकरिता विहित केलेले शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतरच अनुभवग्राह्य इथे धरले येणार आहे. आता नेमकं कोणत्या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते इथे बघूया. बघा, अर्जदार एकापेक्षा जास्त पदांना अर्ज करू शकेल, परंतु प्रत्येक पदाकरिता अर्जदारास स्वतंत्र अर्ज करणे इथे बंधनकारक आहे. प्रत्येक अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे, प्रमाणपत्रे जोडणे ते बंधनकारक राहील. तसेच स्वतंत्र अर्ज शुल्क भरणे सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. सदरील अर्ज शुल्क नियमाप्रमाणे अर्जासोबत भरणे इथे बंधनकारक आहे. त्यानंतर कागदपत्रे बघा, इथे अर्जदाराने अर्जांमध्ये नोंदवलेल्या माहिती संबंधीची सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे, तसेच शैक्षणिक अर्हता, अनुभव व इतर आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत स्वसाक्षांकित केलेल्या छायांकित प्रती इथे सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्ज शुल्क काय आहे ते बघा. उमेदवारास राष्ट्रीयकृत बँकेचा धनादेश जोडणे इथे आवश्यक आहे, बंधनकारक आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 750 रुपये इथे फी असणार आहे आणि राखीव जे प्रवर्ग आहे अशा उमेदवारांसाठी इथे 500 रुपये राष्ट्रीयकृत बँकेचा धनादेश अर्ज इथे स्वीकारला जाणार आहे. त्यानंतर नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन इन्स्टिट्यूशन हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटीद्वारे इथे आहे. आता यामध्ये वयोमर्यादा म्हणाल तर वयाचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर शाळा सोडण्याचा दाखला किंवा माध्यमिक शाळेत परीक्षा उत्तीर्ण दाखला इत्यादीची स्वसाक्षरता छायांकित तुम्ही इथे प्रत जोडू शकता. त्यानंतर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकास म्हणजे 24/3/2025 रोजी उमेदवाराचे वय प्रत्येक कंत्राटी पदाकरिता जाहिरात विहित केलेल्या वयोमर्यादेत असणे इथे आवश्यक आहे. तर अशी खूप सारी ही जी माहिती आहे ती इथे दिलेली आहे. आता याच्यामध्ये नेमकी निवड प्रक्रिया कशी होणार आहे ते बघा. सदर कंत्राटी पदाकरिता अनुषंगाने निवड प्रक्रिया ठरविण्याचे सर्व अधिकार माननीय आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका यांनी राखून ठेवलेले आहे.
आता पद क्रमांक 1 आणि पद क्रमांक 7 या उमेदवारांची खालील निकषानुसार खालील गुणांतर इथे करण्यात आलेले आहे. पदासाठी आवश्यक क्वालिफिकेशनमधील गुण अंतिम गुणांचे इथे असणार आहे. आता नेमके यामध्ये कोणकोणती पदे जी आहे ते भरले जाणार आहे ते आता आपण इथे बघूया. तर बघा इथे पद जे पहिलं आहे हे म्हणजे मायक्रोबायोलॉजिस्टचं आहे आणि यामध्ये एकूण जागा फक्त एकच आहे. आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता जर म्हणाल तर तुम्ही MBBS किंवा MD इथे असणे आवश्यक आहे मायक्रोबायोलॉजीमध्ये. इथे पदसंस्थेचं ठिकाणी नाशिकमध्ये आहे आणि याचे जे मानधन आहे दर महिन्याला इथे 75,000 रुपये आपल्याला भेटणार आहे. त्यानंतर सर्जन हे दुसरं पद आहे. यामध्ये सुद्धा एकच जागा आहे आणि यासाठी तुम्हाला MBBS विथ MS जनरल सर्जन असणे आवश्यक आहे. तुमची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. त्यानंतर पदसंस्थेचे ठिकाण हे सातपूर असणार आहे. यासाठी सुद्धा 75,000 रुपये मानधन असणार आहे. त्यानंतर पेडिट्रिशियन यासाठी सुद्धा एक जागा आहे आणि यासाठी तुम्हाला MD असणे सुद्धा आवश्यक आहे. यासाठी NSCU नाशिक रोड इथे 75,000 रुपये तुम्हाला वेतन असणार आहे. त्यानंतर NSCUचं इथे मेडिकल ऑफिसरचं पद आहे, फुल टाईमसाठी असणार आहे. यासाठी सुद्धा याच्यासाठी एक जागा आहे आणि यामध्ये MBBS विथ DCH फ्रॉम इन्स्टिट्यूट रेगॉन बाय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया हे तुम्हाला शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे. त्यानंतर यासाठी सुद्धा तुम्हाला 60,000 रुपये मानधन इथे असणार आहे. त्यानंतर फुल टाईम मेडिकल ऑफिसर्सवरती सुद्धा इथे पद आहे. यासाठी टोटल 7 जागा आहे आणि यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता जर म्हणाल तर तुम्ही MBBS फ्रॉम इन्स्टिट्यूट रेकॉग्नाइज बाय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया तुम्हाला इथे पण शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे आणि नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशन एरियामध्ये तुम्हाला जॉब करणे आवश्यक आहे आणि यासाठी मानधन म्हणाल तर 60,000 रुपये महिना तुम्हाला इथे देणार आहे. त्यानंतर पार्ट टाईम मेडिकल ऑफिसरचं सुद्धा इथे जागा आहे आणि याच्यामध्ये टोटल वॅकन्सी 16 आहे आणि इथे तुम्हाला मानधन हे दिलं जाणार आहे 20,000 रुपये. त्यानंतर लॅब टेक्निशियनच्या सुट्ट्या इथे जागा आहे. SCसाठी 2, NTDसाठी 1, SBCसाठी 1 अशा 7 जागा आहे आणि यासाठी तुम्हाला BSc DMLT फ्रॉम गव्हर्नमेंट रेकॉग्निशन इन्स्टिट्यूट विथ 1 इयर एक्सपिरियन्ससुद्धा तुम्हाला इथे आवश्यक आहे आणि यासाठी तुम्हाला 17,000 रुपये महिना दिले जाणार आहे. त्यानंतर फार्मसिस्टसाठी तुम्हाला इथे जागा आहे. टोटल 4 जागा आहे आणि यामध्ये तुमचं B.Pharm D.Pharm असं झालेलं आवश्यक आहे. तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला 17,000 रुपये महिना दिले जाणार आहे. त्यानंतर एक्स-रे टेक्निशियनच्या सुद्धा जागा आहे. यामध्ये 17,000 तुम्हाला वेतन दिले जाणार आहे. त्यानंतर अशा खूप साऱ्या इथे जागा आहे. तर इथे आपण PDF बघू शकता. अशी ही माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या